नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. जिंकुशल कार्डियाक केअरने ठाणे शहरात प्रथमच अत्याधुनिक लीडलेस पेसमेकर प्रत्यारोपण यशस्वीरित्या करून हृदयरोग उपचार क्षेत्रात नवे पर्व सुरू केले आहे. हृदयाचे ठोके मंदावणाऱ्या रुग्णांसाठी हा उपचार अधिक सुरक्षित, कमी आक्रमक आणि आरामदायी मानला जात आहे. याबाबत माहिती देताना हृदयरोगतज्ञ डॉक्टर मयूर जैन यांनी सांगितले की पारंपरिक पेसमेकरमध्ये छातीखाली जनरेटर बसवून तारा हृदयापर्यंत नेल्या जातात. त्यामुळे संसर्ग, रक्तस्राव, लीड खराब होणे किंवा हालचालींवर निर्बंध यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. नवीन लीडलेस पेसमेकर मात्र विटॅमिन गोळी एवढ्या आकाराचा असून तो जांघेतील शिरेतून थेट हृदयात बसवला जातो. या प्रक्रियेसाठी मोठी शस्त्रक्रिया, छातीवरील जखम किंवा तारा आवश्यक नसतात. केवळ छोट्या छिद्रातून प्रत्यारोपण केले जाते आणि रुग्णाला साधारण 1 ते 1.5 दिवसांत घरी सोडता येते. डॉक्टर जैन यांच्या मते या तंत्रज्ञानामुळे संसर्गाचा धोका कमी होतो, रुग्णांना जलद पुनर्वसन मिळते आणि दुसऱ्याच दिवसापासून दैनंदिन कामे, व्यायाम किंवा योगास सुरुवात करता येते. पारंपरिक पेसमेकरची बॅटरी साधारण 10 वर्षे टिकते, तर लीडलेस पेसमेकरचे आयुष्य 14 ते 22 वर्षांपर्यंत असू शकते. त्यामुळे हृदयाच्या ठोक्यांच्या उपचारासाठी हा आधुनिक आणि प्रभावी पर्याय ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टर मयूर जैन आहे, जिंकुशल कार्डियाक केअर ठाणेमधून. एक नवीन उपचार पद्धती ठाण्यामध्ये आम्ही लॉन्च केली आहे. त्याला म्हणतात लीडलेस पेसमेकर. लीडलेस पेसमेकर म्हणजे हा एक उपचार आहे अशा पेशंटसाठी ज्यांचे ठोके कमी पडतात हृदयामध्ये. हे फार कॉमन आजार आहे. 70च्या वयानंतर ऑलमोस्ट 30 to 40% लोकांना हा हार्टबीट कमी होण्याचा त्रास होतो आणि अशा पेशंटला पेसमेकर लावायची आम्ही ॲडवाईस देतो. आधी आम्ही पेसमेकर जो लावायचो तो एवढा मोठा होता, एवढा मोठा, हा इथे छातीखाली लागायचा आणि याच्यासोबत 2 तारा, अशा लांब तारा ह्या हृदयामध्ये जायच्या. ह्याच्यामध्ये बराच प्रॉब्लेम पेशंटला होऊ शकतो. ही पण एकदम सर्टिफाईड थेरपी आहे, पण ह्याच्यामध्ये काय आहे की लोकल पॉकेट जो बनतो त्याच्यामध्ये ब्लिडिंग होणे, इन्फेक्शन होणे, जे तार आतमध्ये जातात ते एका नसामधून जातात, व्हेनमधून. त्या व्हेनमध्ये ब्लॉकेज होणे, ब्लॉकेज झाल्यामुळे लीड्स खराब होणे, लीड्स जर खराब झाल्या त्यांना मग चेंज करणे आणि इथे एकदा इन्फेक्शन झाला तर तो इन्फेक्शन त्या लीड्सच्या थ्रू हार्टमध्ये पोचतो आणि दॅट कॅन बी लाईफ थ्रेटनिंग. त्यामुळे प्लस ह्याच्यामध्ये हे लावल्यावर पेशंटला एक्सरसाइज करता येत नाही फॉर 1 month, हात हलवता येत नाही कारण लीड हलू शकते. सो हे सगळे त्रास नाही व्हावे म्हणून हा आविष्कार केला आहे काही कंपनीवाल्यांनी आणि हा 7 वर्षापासून वापरला जातो दुसऱ्या देशांमध्ये. भारतात आता 1 वर्षापासून आम्ही वापरतो आहे आणि याचं नाव आहे लीडलेस पेसमेकर. ही एवढीशी चिप, आम्ही याला चिप म्हणताना जेव्हा आम्ही पेशंटला समजवतो की एक चिप तुमच्या हार्टमध्ये लागेल. ह्याच्यामध्ये हे टायटॅनियमने बनलेलं आहे, याच्यामध्ये एक स्क्रू आहे. हा स्क्रू, छोटा स्क्रू दिसत असेल, याला आम्ही हार्टच्या मसलमध्ये स्क्रू करतो एका डिव्हाइसच्या मदतीने. ते डिव्हाइस एक ट्यूब असते, जांघेतून एका व्हेनमधून, फिमोरल व्हेनमधून ती हार्टपर्यंत जाते आणि हार्टपर्यंत एकदा प्रॉपर जागेवर पोहोचली की आम्ही त्याच्यावर स्क्रू असतात, त्याच्यावर मोठे मोठे डिव्हाइस, 3-4 डिव्हाइस असतात, त्याच्यावर स्क्रू असतात. ते आम्ही त्यांना फिरवलं की तोच वळण इथे जातो आणि ह्याला तो मग हार्टमध्ये गुंतवतो. एकदा व्यवस्थित हे झालं, हार्टमध्ये लागलं की हे याला एका चिमट्याने पकडलेलं असतं. वन्स वी चेक की सगळे पॅरामीटर्स ओके आहेत, बरोबर हे काम करत आहे, तर आम्ही त्याला रिलीज करून टाकतो. त्या रिलीजचा एक बटन असतो, ते रिलीज केलं की सगळं सिस्टम बाहेर येते. एवढ्याशा 4-5 मिलीमीटरच्या होलने पूर्ण शस्त्रक्रिया केली जाते आणि त्याच्यावर एकच टाका लागतो. तो टाका दुसऱ्या दिवशी आम्ही काढतो आणि पेशंट घरी जातो. त्यामुळे याच्यात पेशंटचा स्टे पण फार कमी आहे हॉस्पिटलमध्ये, 1 ते 1.5 दिवस. आज केला ऑपरेशन तर उद्या आम्ही डिस्चार्ज करू शकतो पेशंटला. जुन्या पेसमध्ये आम्हाला पेशंटला 3 ते 4 दिवस कमी कमी ठेवावं लागायचं, कधी कधी जास्त पण 5 दिवस, कारण अँटीबायोटिक द्यावे लागायचे. इथे इन्फेक्शन होऊ शकतो म्हणून आम्ही अँटीबायोटिक देतो, इंजेक्शन अँटीबायोटिक ते द्यावे लागायचे. प्लस इथे ब्लिडिंग झाला आहे का, काही प्रॉब्लेम झाला आहे का ते ऑब्झर्व करावं लागतं नेक्स्ट दिवस, कारण मोठा प्रोसिजर आहे तो जुना जो पेसमेकर करायचा आम्ही. त्यामुळे जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये स्टे असायचा. आता त्याच्यामुळे ह्या नवीन प्रक्रियेमुळे हॉस्पिटलचा स्टे पण कमी झाला आहे आणि पेशंटला कम्फर्ट फार जास्त आहे. हे लावल्यानंतर पेशंटला काहीच रेस्ट्रिक्शन नाही. दुसऱ्या दिवसापासून ते योगा करू शकतात, स्विमिंग करू शकतात, एक्सरसाइज करू शकतात. आम्ही सगळं अलाव करतो पेशंट कुठल्याही वयाच्या पेशंटमध्ये. युजली ही लागते 70 वयाच्या वर कॉमनली. तर आणि आम्ही कधी कधी, फार रेअरली, हे लहान मुलांमध्ये पण ही पेसमेकर लागते. आम्हाला फार त्रास व्हायचा ह्या पेसमेकर लहान मुलांमध्ये, कारण हाईट वाढते. एकदम रेअरली होतं लहान मुलांमध्ये, फार अनकॉमन आहे. जसं मी एक इम्प्लांट केलं तर सगळ्यात कमी तिचं वय होतं 13 वर्ष.
ते अनुवांशिक असतं. वडिलांमुळे ते आलं. त्याच्या वडिलांचंही मी केलं होतं, तिचंही मी केलं होतं. तर त्यांच्यामध्ये काय होतं की हाईट वाढते, त्यामुळे ही याची लेंथ तर एकच फिक्स असते आणि आम्ही टाका घेऊन टाकतो आतमध्ये, त्यामुळे ही लीडची लेंथ नाही वाढू शकत. तर अशा पेशंटला 7-7 वर्षांनी चेंज करावं लागतं. त्यामुळे लहान मुलांमध्येही हे फार चांगलं आहे, पण त्याचं छोटा डिव्हाइस लावतो मी, याच्यापेक्षा छोटा डिव्हाइस असतो. हे खर्चिक आहे. ऑब्व्हियसली कुठली नवीन टेक्नॉलॉजी ती आपल्या जनतेसाठी थोडी हाय कॉस्ट असते, कारण हॉस्पिटलला रिक्रूट करण्यासाठी हाय कॉस्ट लागतो. जशी याची इम्प्लांटेशन रेट वाढेल इंडियामध्ये, तसं याचं कॉस्ट कमी होईल. आता 2 फॉरेन कंपनीज याला बनवत आहेत, त्यामुळे अजून रिसर्च चालू आहे. इंडियनला एकदा बनलं किंवा हे कंपनी पण कमी करतील जेव्हा याचा रेट वाढेल. ऑलमोस्ट डबल पडतं, दुप्पट कॉस्ट. ही याचा फायदा आहे की जो रुटीन बेसमध्ये आम्ही लावायचो त्याची लाईफ 10 वर्षच होती. 10 वर्षांनी बॅटरी चेंज करावी लागायची, छोटं शस्त्रक्रिया, परत 2 दिवस पेशंटला ॲडमिट व्हावं लागायचं. ह्याची लाईफ वेगवेगळ्या कंपनीची वेगवेगळी, पण 14 ते 22 वर्ष. ते डिपेंड करते की पेशंट किती वापरली जाते बॅटरी आतमध्ये. जेवढी बॅटरी कमी वापरली जाईल तेवढी लाईफ जास्त असणार, पण मॅक्सिमम लाईफ इज 23 इयर्स. डॉक्टर जैन आमच्या कॉम्प्लेक्समध्ये राहतात. मागच्या काही वर्षापूर्वी त्यांनी इकडे एक कॅम्प ऑर्गनाईज केला होता आणि त्यावेळेला त्यांनी इमर्जन्सीमध्ये हार्टचा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यावरती कसा करून त्या माणसाला रिवाईव्ह करायचं शिकवलं होतं. दॅट टाइम आय हॅड अ कम्युनिकेशन विथ हिम एंड आई वॉज प्राउड दैट ही इज डूइंग वेरी गुड जॉब. आई वॉज इम्प्रेस्ड. तो अभी जब भी मेरे को प्रॉब्लम आ गया हार्ट का, हार्ट बीट्स कम हो गया, तो हम बोला अभी क्या करने का करिए. डॉक्टर जैन साहब को हमने रिक्वेस्ट किया इसके बारे में पूछो, तो उसने हॉल्टर टेस्ट करने को बोला. हॉल्टर टेस्ट बोलो तो एक मैकेनिज्म रख के इधर लगाते हैं और 3 दिन 3 रात उसको स्टडी करके हम लोग को एक रिपोर्ट देते हैं. वो रिपोर्ट में ऐसा मालूम होगा कि मेरा हार्ट बीट का बहुत टाइम 35 तक नीचे आता है, वो वैसा ही रहता है. तो हमने एडवाइस मांगा डॉक्टर जैन से, तो उन्होंने बोला कि आपको पेसमेकर लगाना पड़ेगा. पेसमेकर जैसे आपने बताया अभी जो बड़ा पेसमेकर वो इधर लगाने का होता है. मेरे को भी थोड़ा लंग्स का प्रॉब्लम है, हमको एक्सरसाइज करना पड़ता है, तो एक्सरसाइज करने के लिए वो पेसमेकर नहीं चलने वाला था. तो हम लोग सजेस्टेड दैट वी शुड गो फॉर अ पेसमेकर विच इशूड इट टू अस. एंड दैट पेसमेकर लगाने के लिए हमको बोला, तो तारीख फिक्स किया था 8 तारीख. हमको सुबह 8 बजे बुलाया, रात को आज बुलाया, कल सुबह बुलाया ऑपरेशन थिएटर में. 15-20 मिनट ऑपरेशन का तैयारी करने को लगाया. वो आके बोला कि इधर आपको तो भाई एनेस्थेसिया देने वाले हैं. तो एनेस्थेसिया देने के बाद 15 मिनट में आके डॉक्टर जैन बोले सक्सेसफुल, तुम्हारा काम हो गया. सच अ फास्ट ऑपरेशन, सच अ इंटेलिजेंट ऑपरेशन विदाउट एनी नॉलेज. ऐसा ही जाके हार्ट में जाके उसको बिठा के स्क्रू करके मेरे को हार्ट बीट नॉर्मल करके हो गया. अभी आई एम हैविंग एंजॉयबल लाइफ. मेरे को कुछ प्रॉब्लम आता नहीं. कभी कभी इधर फीलिंग आता है, मेरे को लगता है तभी वो हार्ट बीट थोड़ा कम होके अपना पेसमेकर काम करने को लगा है, टक 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 करके वापस नॉर्मल हो जाता है. सो आई एम हैप्पी, वेरी प्राउड ऑफ मिस्टर डॉक्टर जैन एंड द ऑपरेशन इज डन वेरी सक्सेसफुली. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सॅटिस
2 प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून हा प्रकल्प डिसेंबर 2026 अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विकास यात्रा अभियानांतर्गत शनिवारी ठाणे रेल्वे स्थानकाच्या कोपरी पूर्व परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात सॅटिस 2 प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. ठाणे महापालिका, राज्य शासन आणि रेल्वे विकास कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 270 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. ठाणे आणि कोपरी परिसराला जोडणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यामध्ये सुमारे 2.25 किलोमीटर लांबीचा रॅम्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पात बेस्ट, टीएमटी आणि एमबीएमटी सह विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी 12 बसथांब्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच 8 मजली व्यावसायिक संकुलात सुमारे 200 वाहनांसाठी बेसमेंट पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत लेले यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विकास यात्रा असा हा उपक्रम आहे. जिथे जिथे विकास कामं चालू आहेत, केंद्र असो, राज्य असो, महानगरपालिकेचे असो, त्या ठिकाणी जायचं आहे, प्रत्यक्ष भेट द्यायची आहे, त्या कामाची पाहणी करायची आहे आणि लोकांना सुसंगत काम चालू आहे, त्यात काय अडचणी आहेत का आणि ते काम किती प्रगतीपथावर आहे याची माहिती देऊन ते केंद्र सरकारला त्याची रिपोर्टिंग करायची असं आम्हाला जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार मी स्वतः इथे उपस्थित आहे. माझ्यासोबत स्थानिक नगरसेवक भरतजी चव्हाण आहेत, दुसरे आमच्या कोपरी पाचपाकडी विभागातील नगरसेविका अनिता यादव आहेत, मंडळाचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ आहेत, जिल्ह्याचे सचिव सुनील कोळपकर, दया यादव, कोकले मॅडम, विद्या कदमताई सर्वच उपस्थित आहेत इथे, भोसलेताई आणि सर्वजण इथे आलेले आहेत. हा प्रकल्प बरेच दिवस चालू आहे. थेट कोपरीकरांना फक्त उपयोगाचा नसला तरी अख्ख्या ठाणे शहराला उपयोगाचा प्रकल्प आहे. पण कोपरीकरांचा त्रास वाचणार आहे. खालून ज्या वाहनांची गर्दी होते, ट्रॅफिक होतं ते टळणार आहे. सर्व पाहणी केली. प्रकल्प चांगला चालू आहे. प्रकल्पाचं नियोजन चांगलं आहे. पश्चिमेच्या सॅटिस प्रकल्पात ज्या चुका झाल्या त्या संपूर्णपणे या प्रकल्पामध्ये ओव्हरकम केलेल्या आहेत, हे देखील आढळत आहे. फक्त एक महत्त्वाची त्रुट आम्हाला आढळली, ती आम्ही निदर्शनास आणलेली आहे. हे इंजिनियर आपले सिकंडे साहेब आहेत, काटे साहेब आहेत, त्याच्यानंतर वाघ साहेब आहेत, इथले इंजिनियर आहेत आणि प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. या सर्वांना आम्ही या माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त काय झालं आहे, ह्याच्यावर रेल्वेने काय केलं आहे की 8 माळ्याचं कमर्शियल कॉम्प्लेक्स केलं आहे. त्या कमर्शियल कॉम्प्लेक्सला जे लोक येतील त्यांच्या गाड्या पार्किंग बेसमेंटला दिल्या आहेत 200. तर फक्त विषय असा राहिला आहे की टॅक्सीने लोक येतील, उतरतील, ट्रेनला जातील. परंतु जे खाजगी चालक येतील आपल्या कुटुंबांना घेऊन, आपल्या पत्नीला मुलांना गावी सोडण्यासाठी, तर मग त्यांना आज सोडायला नवऱ्याला जाता येणार नाही, कारण त्याला गाडी पार्क करायला इथे व्यवस्था नाही आहे. आणि त्यामुळे मोटरसायकलला येणारा, कामावर जाणारा, काही प्रमाणात का होईना रोज कामावर जाणारे, मोटरसायकलने येणारे यांना आणि गावी जाताना गाड्या घेऊन येणाऱ्या पालकांना ह्या गाड्या पार्क करायची थोडी तरी सुविधा इथे असली पाहिजे. इथे फक्त ड्रॉप पॉईंट केलेला आहे किंवा टॅक्सी पॉईंट केलेला आहे, रिक्षा पॉईंट केलेला आहे. म्हणजे ड्रॉपिंग एरिया आहे हा. पिकअप एरिया, ड्रॉप एरिया, पार्क एरिया अजिबात नाही आहे. तो थोडा करावा एवढी मी मागणी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केली आहे. आम्ही तसं रितसर पत्र देखील देतो. बाकी हा प्रोजेक्ट अत्यंत चांगला चाललेला आहे. याचा सर्व ठाणे शहरांना आणि कोपरीकरांना नक्कीच लाभ होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याची आता आम्ही चर्चा केली. यांचं म्हणणं या डिसेंबरपर्यंत हे प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे. ते लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावं आणि लोकार्पण करावं, लोकांना त्याचा लाभ घ्यायला द्यावा आणि ठाणे पूर्वच्या लोकांना देखील त्याचा उपयोग होईल आणि त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि सर्व मॅक्झिमम बस इथून फिरणार आहेत, इथून येऊन ते रिटर्न जाणार आहेत. अजून एक मागणी आहे, ज्या कंपनीच्या बसेस आहेत त्या देखील मला वाटतं परतजी वरती घ्यायला पाहिजेत, कारण त्या मागणी ऑलरेडी केलेली आहे. कारण त्या जर खाली राहिल्या तर परत मग एवढा पोडियम करून फायदा. राबोडी परिसरात विकास कामे होत नसून अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणाऱ्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना पगार पुरत नसल्याने पैसे गोळा करून उथळसा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांना तेथील नागरिक दानपेटी सुपूर्द करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. कोपट येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित 110वा जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात राबोडी येथील नागरिक दानपेटी घेऊन उपस्थित होते.
या नागरिकांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन तक्रारीचा पाडा वाचला. राबोडी परिसरात अनधिकृत बांधकामे, फेरीवाले आदी समस्या गंभीर झाल्या असून त्यावर कारवाई करण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जाते. अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर ही कामे सुरूच राहतात. त्यामुळे या बांधकामामागे विकासक आणि अधिकाऱ्यांची हातमिळवणी असल्याचा दावा संजय केळकर यांनी केला. अधिकाऱ्यांना पगार पुरत नसेल तर आम्ही लोकांकडून पैसे गोळा करून ती दानपेटी उथळसर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांकडे सुपूर्द करणार आहोत. पैसे घ्या पण कामे करा अशी विनंती नागरिक अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले. वर्तकनगर म्हाडा इमारत विकासकाला धार्जिन भूमिका म्हाडा अधिकारी घेत असून गेली 40 वर्ष व्यवसाय करणाऱ्या येथील दुकानदारांना अधिकाऱ्यांकडून रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली नोटिसा बजावत आहेत. जे रुंदीकरण शक्य नाही त्याचा अट्टहास कशाला असा प्रश्न विचारत संजय केळकर यांनी सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांना दुकानदारावर अन्याय होऊ नये याबाबत बजावले आहे. फौजी आणि सागर इन्व्हेस्टमेंट कंपनीने गुंतवणूकदारांची 1200 कोटीहून अधिक फसवणूक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई होत असून याबाबत काही आरोपींना अटकही झाली आहे. मात्र ह्या कंपन्याची मालमत्ता ताब्यात घेऊन त्याची विक्री करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी जलद गतीने प्रक्रिया व्हायला हवी. येत्या अधिवेशनात हे मुद्दे घेऊन लवकरात लवकर गुंतवणूकदारांना दिलासा देण्याची मागणी करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. आज 110वा जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाच्या निमित्ताने अनेक ठिकाणचे रहिवासी, पीडित नागरिक, समस्याग्रस्त अशी लोक या ठिकाणी आले होते. विशेष करून हे इन्व्हेस्टमेंट कंपन्या ज्या आहेत याच्यामध्ये अनेक प्रकारच्या घोटाळा झालेला आहे. त्यांनी अनेक लोकांना देशोधडीच लावलेलं आहे. आज पॉन्जी कंपनी आहे ती ठाण्यामध्ये आहे. ते दोघांना अरेस्ट केलं, परंतु याच्या माध्यमातून जवळजवळ 350 कोटी रुपयाचा जो घपला झालेला आहे ते इथले नागरिक देखील त्याच्यामध्ये त्रस्त आहेत. कारण की करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती त्या कंपनीत केली आणि त्या कंपनीने यांची फसवणूक केली आहे. EOWशी ही माझी चर्चा झाली. EOWने जी काही कारवाई करायची होती ती केलेली जरी असली, प्रॉपर्टी जरी ताब्यात घेतलेली असली तरी याला दिरंगाई होते आणि ती दिरंगाई टाळण्याकरता गृहसचिव आणि शासन यांच्याकडे माझ्या माध्यमातून मी पाठपुरावा करणार आहे. कारण की लोकांना 20-20 वर्ष त्यांची जी काही रक्कम अडकलेली आहे ती प्रॉपर्टी विकल्यानंतर त्यांना ती जी मिळायला पाहिजे ती मिळत नाही आणि त्याच्यामुळे जलद गतीने कसं होईल याच्यावर देखील लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच सागर इन्व्हेस्टमेंट कंपनी जी आहे याच्यामध्ये 10 जिल्ह्यातले लोक अडकलेले आहेत आणि हजारो लोक त्याच्यात अडकलेले आहेत. जवळजवळ 850 कोटी रुपयाची ही मोठा घोटाळा त्या कंपनीने केलेला आहे. लोकांना अरेस्ट केलं जातं, परंतु त्यांची प्रॉपर्टी तातडीने ताब्यात घेऊन ती विकून ती पुन्हा इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांना देणं हे फार मोठं लांबलचक आणि खूपच वेळखाऊ काम होतं. तर ते जलद गतीने कसं करता येईल या संबंधामध्ये मी या अधिवेशनामध्ये देखील तो विषय आणणार आहे आणि शासनाला देखील त्या संबंधातलं पत्र देखील देणार आहे. अनधिकृत बांधकामाचं मी मागच्या वेळेलाही सांगितलं होतं. अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या खालचे जे कर्मचारी जे आहेत तर त्यांचा एवढा मोठी हातमिळवणी असते की काही वेळेला अधिकाऱ्यांच्या पण पत्ता लागत नाही. आज माझ्याकडे राबोडीमधले असंख्य नागरिक आले होते. दिसतंय त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम प्रत्यक्ष चालतंय हे दिसतंय आणि तरी देखील अधिकारी येऊन गेल्यानंतर देखील ते बांधकाम चालू राहतं. म्हणजे ही कुठली दहशत आली? ही कुठल्या प्रकारे अधिकाऱ्यांचा काही त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अंकुश राहिलेला नाही आणि त्याचं कारण आहे की अनधिकृत बांधकाम करणारे आणि या सगळ्या लोकांची हात मिळवली आणि त्याच्यामुळे आज त्यांनी दानपेटीच आणली होती की अधिकाऱ्यांना जर पगार पुरत नसेल तर त्यांना पैसे देण्याकरता आम्ही पैसे देतो, परंतु हे अनधिकृत बांधकाम थांबवा. म्हणजे खरं म्हणजे ही शर्मेने मान खाली घालण्यासारखी ठाणे महापालिकेला ही केस आहे की आता नागरिक उघडपणे त्या ठिकाणी कटोरा फिरवायला लागले आणि त्यांना त्याच्यामध्ये दानपेटीमध्ये पैसे टाकायला लागले आणि ते पैसे ज्यांना पगार पुरत नाही म्हणून त्यांना द्यायची पाळी येत असेल
तर हे अत्यंत संतापजनक पण आहे, खूप दुर्दैवी आहे ठाण्यासारख्या शहराला. आणि महापालिकेतले अधिकारी जर अशा पद्धतीने करत नसतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. या बांधकामाच्याबद्दल मी देखील समोर त्यांच्या निदर्शनास आणलं होतं. ताबडतोब त्यांनी त्याच्यावर कारवाई करणं आवश्यक होतं आणि त्याच्यामुळे हे अनधिकृत बांधकामाचा विषय जो आहे हा अत्यंत गंभीर आहे. याच्यामध्ये असंख्य लोक जे आहेत ती परेशान आहेत आणि महापालिकेला पण टॅक्स मिळत नाही, निकृष्ट दर्जाचं काम होतं आणि फक्त यांच्या हाताला फक्त पैसे मिळतात. काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त ठाणे काँग्रेसच्या वतीने केवळ औपचारिक कार्यक्रम न करता विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमाचे आयोजन करून समाजभिमुख राजकारणाचा संदेश देण्यात आला. शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण ह्या 3 महत्त्वाच्या विषयांना केंद्रस्थानी ठेवत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी कोटनाका येथील पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शालेय वह्या, शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. शिक्षण हाच सामाजिक परिवर्तनाचा पाया असल्याची भूमिका मांडत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कोपरी येथील स्वामी समर्थ मठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वाढते प्रदूषण, घटती हिरवाई आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. ठाण्यातील मुख्य काँग्रेस कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे केक कापण्याचा मान गरीब मुलांना देत सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना लाडूचे वाटप करण्यात आले. ही माहिती काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी दिली. या कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ठाणे काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण. आर्थिक अडचणीमुळे उपचारांसाठी धावपळ करणाऱ्या गरजू रुग्णांना शासकीय योजनांची माहिती, वैद्यकीय मार्गदर्शन आणि आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा मदत कक्ष सुरू करण्यात आल्याचे पिंगळे यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या प्रश्नांची नाळ जोडणारे राजकारण करण्याची काँग्रेसची परंपरा असून वाढदिवसाचे औचित्य साधून राबवण्यात आलेले हे उपक्रम त्याच विचारांची प्रचिती देणारे असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, नाना कदम, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, सरचिटणीस महेंद्र मात्रे, डॉक्टर जयेश परमार, ॲडव्होकेट जावेद शेख, प्रसाद पाटील, स्वप्नील कोळी, ॲडव्होकेट उमेश सिंग, राजेश मिश्रा, शिरीष घरत, चंद्रकांत पाटील, गोपाळ सावंत, समीर शेख, मुन्ना राजोरिया, प्रवीण खैलिया, हर्षल कोळी, मनोज दुबे, नुरशीद शेख, लोकेश घोलप, अंकुश चंडालिया, विजय खेडेकर, प्रमोद यादव, हमीद शेख, विश्वास भगत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.